कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। महायुतीबाबत राज्यात सर्वत्र नाराजी असताना तसेच मतदान होईपर्यंत विरोधकांच्या म्हणजेच महायुतीच्या सभांना देखील गर्दी नसताना राज्यात सगळीकडे महायुतीच्या बाजूने लागलेला निकाल धक्कादायक असून हा ईव्हीएम मशीन घोटाळा असल्याचा संशय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजयराव कदम यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे। पाहूयात नेमकं काय म्हणाले आहेत संजय कदम। संपूर्ण राज्यामध्ये जे निकाल लागले त्याच्यावरून सर्व मतदारांच्या मनामध्ये एक संशय आहे की मीडियाच्या माध्यमातून महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोघांच्या बाबतला फरक सातत्याने दाखवण्यात आला आणि हे करत असताना विरोधकांनाही ते आपण जिंकू याची आशा नव्हती। असं असताना गेल्या निवडणुकीमध्ये अखंड शिवसेना असताना योगेश कदम यांना फक्त 13,000 मताधिक्य मिळाली। आता अर्ध्याहून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे, मित्र पक्ष आणि सगळे सहकारी आमच्यासोबत, वातावरण यांच्या संपूर्ण विरोधात सर्वसामान्य मतदारांना विचारलं तर 10 मध्ये 8 जण मशाल सांगत होते। हे असं सगळं चित्र असताना या सगळ्या निवडणुकीमध्ये विरोधकांना 20 तारखेच्या मतदान केंद्रावरती सुद्धा 75% 60% माणसं ही उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीकडे होती आणि मग हे होत असताना सगळं मतदानाची आकडेवारी आपण पाहिली ते राज्यामध्ये कुठलाही अगदी अजित पवार गटाचे असतील ज्यांचा 1 खासदार आहे त्याचे 40 आमदार, 41 आमदार, ज्यांचे 9 आमदार आहेत त्यांचे 132-33 आमदार, ज्यांचे 5-6 खासदार आहेत त्यांचे 56-55 खासदार आणि ज्यांचे आघाडीचे 31 खासदार आलेत त्या खासदारापैकी जवळजवळ त्याचा विरोधी पक्ष नेते पण मिळणार अशी परिस्थिती राज्यात झाली आणि म्हणून संपूर्ण ईव्हीएम घोटाळा झालेला आहे। लाडकी बहीण हा विषयच नाही, यांना लाडकी मशीन पावलेली आहे आणि मग लाडक्या मशीनची पूजा करत हे राहिले तर पुढच्या काळामध्ये कोणीही निवडणूक करावी का नाही हा प्रश्न उमेदवारांच्या पुढे त्या ठिकाणी प्रश्न उभा राहिलेला आहे। तिथे भारतीय जनता पक्षाचा एक आमदार कमी झाला नाही। मी 2014ची निवडणूक लढलो त्यावेळेस काँग्रेसचं पूर्वीचं सरकार होतं, त्यांचे 1.5 डझन मंत्री यांचा पराभव झाला त्यावेळेस। त्याच्यानंतर मी 2019ची निवडणूक लढलो, भाजपचं सरकार त्यावेळेस होते, देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये जे मंत्री होते, मग पंकजाताई मुंडे असतील, राम शिंदे असतील, ह्या जवळजवळ डझनभर मंत्र्यांचा त्या काळात पराभव झाला आणि आता पहिल्यांदा पाहायला मिळतं की राज्यामध्ये एकाही मंत्र्याचा पराभव नाही। ज्या राज्यामध्ये सत्तेत होते त्यांचे आकडे मात्र एकही संख्येनं आकडा त्यांचा कमी झाला नाही।